नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण धूत आणि स्वागत आहे तुमचं श्री अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आहे, तर त्या परीक्षे ज्याला आपण टेट सुद्धा म्हणतो, जी की फार महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या परीक्षेमध्ये एक फार महत्त्वपूर्ण घटक आहे, तो आहे बुद्धिमत्तेचा. कारण बुद्धिमत्ता हा जो घटक आहे या परीक्षेमध्ये, टोटल परीक्षा 200 मार्कांची असते आणि याच्यामध्ये जो बुद्धिमत्ता मधला जो काही घटक आहे तो आहे जवळपास 80 मार्कांना. मागच्या वर्षी तर खूपसे 120 140 असे प्रश्न सुद्धा काही पेपरमध्ये विचारण्यात आले होते, पण 80 तर कंपल्सरी त्यात दिलेलाच आहे. तर म्हणजे जर का आपण बघितला तर तुमचा जवळपास 40% जो काही पेपर आहे तो फक्त बुद्धिमत्ता या टॉपिकवरती डिपेंडेंट आहे, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा म्हणतो. तर याची परिपूर्ण तयारी मी भूषण धूत तुमची करून घेणार आहे आपल्या या श्री अकॅडमीच्या पोर्टलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, मला जवळपास या पूर्ण परीक्षा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधल्या, तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा जो घटक आहे तो शिकवण्याचा जवळपास 8 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही विविध कुठल्या पण स्पर्धा परीक्षा असेल तर त्याला मी टीच केलेला आहे. आणि बुद्धिमत्ता तो असा घटक आहे की जो शालेय जीवनामध्ये कुठेच शिकवण्यात येत नाही. म्हणजे आपण जर का बघितलं असेल तर अंकगणित हा जो भाग आहे, ज्याला आपण गणित सुद्धा म्हणतो, तर तो शालेय जीवनामध्ये तुम्हाला असतो. इंग्रजी सुद्धा तुम्हाला ग्रामर हा भाग असतो, पण तो रिझनिंग ज्याला आपण म्हणतो की बुद्धिमत्ता हा टॉपिक आहे. कारण असं म्हटलं जातं की बुद्धिमत्ता म्हणजे तुमची मेंटल ॲबिलिटी आहे, ही कोणी शिकू शकत नाही, बरोबर आहे. परंतु तसं नाही आहे. तर आपली काही गोष्टी ज्या आहेत, काही कारण इनबिल्ट क्वालिटी असतात, परंतु त्यासोबतच आपण प्रॅक्टिस जी आहे त्या प्रॅक्टिसच्या अनुषंगाने आपण पूर्ण तयारी त्यातली करून घेऊ शकतो तुमची. तर मी तुम्हाला पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेवल देणार आहे. जसं 80 प्रश्न आहे, तर आपलं टोटल माझं टार्गेट असेल की जवळपास तुमचे 80 लेक्चर बुद्धिमत्तेचे. म्हणजे बघा, आम्ही किती एक्झॉस्टिव्ह सिलेबस तुमच्यासाठी घेऊन येतो. जवळपास 80 लेक्चर मी तुमच्या बुद्धिमत्तेचे घेणार आहे आणि यात पूर्ण तुमची एकदम डिटेलमध्ये तयारी पण मी करून घेणार आहे. तर नेमकं आपण जर का बघितलं तर ही जी परीक्षा आहे आपली, ज्याला आपण टेट परीक्षा म्हणतो, तर त्या टेट परीक्षेमध्ये टोटल आपण बघितलं की अभियोगिता जो आहे तर तो 120 प्रश्न असतात त्याच्यामध्ये. बाकी त्यात सब टॉपिक खूप आहेत, पण एकदा बुद्धिमत्ता जो आहे तो 80 प्रश्न आणि 80 गुणांचा जो काही पार्ट आहे. जसं काही सांगितलं होतं की खूपदा 120 140 पण आले 200 पैकी प्रश्न, पण 80 तर येणारच आहेत, बरोबर आहे. आणि टोटल जर का आपण बघितलं तर हे 80 प्रश्न आहेत आणि वेळ जो आहे तो फारच कमी आहे. कारण 200 प्रश्न आणि फक्त 2च तास तुमच्याकडे वेळ आहे याच्यामध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये खूपशे लेंदियर प्रश्न असतात. तर कसे तुम्ही जास्तीत जास्त स्कोर बुद्धिमत्तेमध्ये काढू शकता याच्याबद्दल आपण बघणार आहोत. कारण ही जी परीक्षा आहे ती टेटची परीक्षा कंडक्ट करतं IBPS. IBPSचा विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म आहे इंडियन बँकिंग फॉर पर्सनल सिलेक्शन्स. म्हणजेच जी बँकिंगच्या परीक्षा, जी ऑर्गनायझेशन, ही ऑर्गनायझेशन आहे जी बँकिंगच्या परीक्षा काय करते, कंडक्ट करते. तर इंडियन बँकिंग फॉर पर्सनल इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन. ओके, इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन IBPS. तर आता बँकिंग म्हणून तुम्हाला बँकिंगची पूर्ण तयारी. तर मला एक दांडगा अनुभव राहिलेला आहे बँकिंगच्या परीक्षांना शिकवण्याचा सुद्धा, तर त्याचा पण पूर्ण युटिलाइज करूयात की कोणते टॉपिक येतात. थोडीफार ही परीक्षा MPSCच्या बुद्धिमत्तेपेक्षा बँकिंगची बुद्धिमत्ता थोडं भिन्न असतं. तर तुम्हाला मेनली IBPS पॅटर्न म्हटलं त्याच्यामुळे तुम्हाला बँकिंगच्या बुद्धिमत्तेवरती फोकस करणं काय आहे मित्रांनो आवश्यक. इथे जी श्री अकॅडमी आहे तर त्याच्या थ्रू आता आपण जर का सिलेबस बघितला विद्यार्थी मित्रांनो की टेटचा, तर त्या टेटच्या सिलेबसमध्ये काय केलेलं आहे, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. एक जनरलाइज असं त्यांनी दिलेलं आहे, काय असं एक्सक्लुसिव्हली दिलेलं नाही. मग तुमची जी तयारी आहे, तर मागच्या वर्षी जो काही पेपर झालेला होता टेटचा, त्या पेपरच्या बेसिसवरनं मी काही ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्या ॲनालिसिसवरनं कोणते टॉपिक्स तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत, कोणते महत्त्वपूर्ण टॉपिक राहणार आहेत, तर त्याची आपण परिपूर्ण तयारी करून घेऊ. आता मागच्या वर्षी ज्याच्यावरती प्रश्न आलेले नाही आहेत तर त्याचं टॉपिकवरती येणार का, येऊ पण शकतात. तर आपण पण काय करूयात की पहिले आपला PYQ ॲनालिसिस जो आहे तो आपण त्याच्यावरनं मी एक मॉडेल तयार केलेला आहे, त्या मॉडेलचा आपण अभ्यास करूयात. त्यानंतर राहिलेले सुद्धा जे काही टॉपिक्स आहेत रिझनिंगचे ते सुद्धा मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. ओके, तर मग आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर हे आपण बुद्धिमत्तेबद्दल बोलतोय टेट परीक्षेच्या. तर टेट परीक्षेमध्ये आता फक्त बुद्धिमत्ता चाचणीवरती या. सो आता बाकीचा पार्ट तुमचे बाकी आपले जे श्री अकॅडमीचे बाकीचे सर आहेत, फॅकल्टीज, ते घेणार आहेत. मी मेनली बुद्धिमत्ता चाचणी घेणार आहे. मी काही माझी स्वतःची तारीफ करत नाही आहे, पण तुम्ही माझ्याबद्दल तुम्ही नेटला वगैरे पण सर्च करू शकता. मी महाराष्ट्राचं नव्हे तर भारतामध्ये सुद्धा मी कानपूर, दिल्ली अशा इथे सुद्धा टीचिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बँकिंगच्या ज्या विविध ऑर्गनायझेशन्स आहेत तिथे मी टीच केलेलं आहे. MPSC मध्ये सुद्धा टीच केलेलं आहे आणि मी हाच सब्जेक्ट म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवतोय. तर आता
आपले जे श्री अकॅडमीतर्फे. तर आता नेमकं बुद्धिमत्तेवरती जे 80 प्रश्न येतात, ओके, मिनिमम 80 तर येणारच, 80 क्वेश्चन्स, ते कोणत्या कोणत्या टॉपिकवरती आणि किती किती प्रश्न येणार हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा आपण आपल्याला माहिती आहे की बेसिक फाउंडेशनपासून आपण जर का बघितलं तर बेसिक फाउंडेशनमध्ये गेलो तर सगळ्यात पहिले बुद्धिमत्तेची सुरुवात होते ती होते नंबर सिरीज आणि अल्फाबेटिक सिरीज, बरोबर. तर अल्फाबेट्स म्हणजे काय, तर ए पासून तर झेड पर्यंत, ए टू झेड हे काय अल्फाबेट्स आहेत. आणि नंबर्स म्हणजे काय, 1 पासून 2 3 पासून इथे इन्फायनाईट पर्यंत, मागे गेलं तर 0 -1 -2 इकडे इन्फायनाईट पर्यंत, बरोबर आहे. तर आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत असं इन्फायनाईट पर्यंत. तर आता नंबर आणि अल्फाबेटचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि या नंबर आणि अल्फाबेटचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला त्याच्यावरनं प्रश्न विचारण्यात आलेली असतात त्याच्यामध्ये. तर एकदा युजली अशी नंबर सिरीज फार कॉमन पॅटर्न आहे हा एक्झाममध्ये. आणि जवळपास तुमचे नंबर आणि ही बघा ही अल्फाबेटची सिरीज आहे की असं आहे तर नेक्स्ट हे काय येईल, असे नंबर येतं नेक्स्ट नंबर काय येईल, हे असं आपल्याला काढायचं असतं. या सिरीजमध्ये एक आणखी सिरीज आहे ती थोडी बँकिंगमध्ये कमी येते, बाकीच्या परीक्षांमध्ये येते पण बँकिंगमध्ये कमी येते, TCS पॅटर्नमध्ये येते पण IBPS मध्ये येत नाही. पण आपण ही पण घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी असे हे दिलेलं असतं, इथे काहीतरी मधात काय येणार हे आपल्याला काढायचं असतं. तर नेमकं संख्यामाला, अक्षरमाला आणि बाकीचे जे काही टॉपिक्स आहेत तर ते याच्यामध्ये आपल्याला कव्हर करून घ्यायचे असतात त्याच्यामध्ये, बरोबर. तर संख्यामाला आहे, अक्षरमाला आहे, तर त्याला आपण म्हणतो सिरीज. तर नंबर सिरीज आणि काय अल्फाबेट सिरीजचे पॅटर्न्स, ओके. हां, अगेन हे इथे बघा हे, ओके. तर यानंतर अल्फाबेटिकल सिरीज. तर नेमकं हे जे नंबर आणि अल्फाबेट सिरीज आहेत, युजली नंबर सिरीज आपल्याला याच्यामध्ये जास्त येतं, अल्फाबेट सिरीज जास्त येत नाही, नंबर सिरीज जास्त येते. मी अल्फाबेटची सुद्धा तुमची तयारी करून घेणार आहे. सिरीज या टॉपिकवरतीच ही एक सिरीज आहे. आणि नेक्स्ट सिरीज आहे अल्फा न्यूमरिक सिरीज. अल्फा न्यूमरिक म्हणजे काय, तर अल्फा न्यूमरिक सिरीज ही काय बाबा सिरीज आहे, अल्फा न्यूमरिक सिरीजचा काय कन्सेप्ट आहे बाबा अल्फा न्यूमरिक सिरीजचा. तर आपण ज्याच्यामध्ये बघतो तर अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आता बघितलं आपण एक नंबरची सिरीज आहे की ज्याच्यामध्ये नंबर आहेत, दुसरी एक अल्फाबेटची सिरीज आहे, अल्फाबेट आहे, दोघांना मिक्स केलं आणि काही त्याच्यामध्ये असे सुद्धा संकेत आहेत ते सुद्धा यूज केलेले आहेत. तशी तुम्हाला सिरीज दिलेली असते, ही इकडची उजवी बाजू असते, इकडची डावी बाजू असते आणि काहीतरी तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला असतो की मालिकेत लगेच आधी एक चिन्ह व लगेच नंतर एक संख्या असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत असं आपल्याला काहीतरी काढायचं असतं. तर याला म्हणतात अल्फा न्यूमरिक सिरीज. तर नेमकं सिरीज या टॉपिकवरतीच आणि अल्फा न्यूमरिक सिरीज ही मिळून जवळपास 5 ते 10 प्रश्न येतात, 5 to 10, ओके. इतकं महत्वाचं आहे. परंतु नेमकं सिरीजमध्ये प्रॉब्लेम काय मित्रांनो, ही ती अल्फान्यूमरिक तरी सोपी आहे पण आता IBPS युजली IBPS बद्दल बोलतोय की खूप टफ सिरीजचे प्रश्न विचारत असते कारण ते बँकिंगला आलेले प्रश्न सहसा रेफर करतात. तर मला असं वाटतं की तिथे थोडंफार आपल्याला जे पाढे आहेत म्हणजे 1 ते 30 पर्यंतचे ते पाठ पाहिजेत. वर्गसंख्या, घनसंख्या, डिफरन्स, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला आला पाहिजे त्याच्यामध्ये. तर 5 to 10 म्हणजे फार महत्त्वपूर्ण असे आहे जे टॉपिक्स आहेत हे आहेत त्याच्यामध्ये. तर 80 पैकी तुम्हाला जवळपास 5 ते 10 प्रश्न मला असं वाटतं मित्रांनो की ते या टॉपिकवरती तुम्हाला राहणार आहेत, 5 to 10 एक्झाम्पल्स, ठीक आहे. हां, कळलं प्रत्येकाला? आणखी काही डाऊट? आयडियाज क्लिअर? ओके. हां, आता आपण मित्रांनो अल्फा न्यूमरिक झालंय कन्सेप्ट, अल्फा न्यूमरिक सिरीज. आता येऊयात ॲनालॉजी. ॲनालॉजी म्हणजे काय मित्रांनो, समानता संबंध आणि क्लासिफिकेशन म्हणजे विसंगत पद. तर आपण जर बघितलं तर ॲनालॉजी आणि क्लासिफिकेशन बद्दल जेव्हा आपण बोलायचं झालं याच्यामध्ये तर ॲनालॉजी म्हणजे समानता संबंध, व्हॉट इज अ सिमिलॅरिटी, ओके. तर याच्यात काय असतं समजा बघा 3 9 तर असं सिम्बॉल दिले, हे 4 सिम्बॉल 1 2 3 4 हे 4 सिम्बॉल म्हणजेच ॲनालॉजी किंवा समानता. याचा अर्थ असतो की 3 चा 9 सोबत जो संबंध आहे तोच 5 च्या नंतर काय असेल, ओके. तर 3 चा 9 संबंध काय की 3 चा वर्ग म्हणजे काय आहे 9, तर मग 5 चा वर्ग म्हणजेच काय आहे 25, बरोबर आहे ना. ते काय आहे 25, जो संबंध याच्यामध्ये या सिम्बॉल तो याचा आणि याचा संबंध असला पाहिजे, बरोबर आहे. हां, त्यानंतर आता जीके बेस ॲनालॉजी की भारत म्हणजे संसद, तर मग नेपाळची म्हणजे काय, तर भारताच्या संसदेमध्ये काय की भारताचं पार्लमेंटरी हाऊस जे आहे ते संसद आहे, तर मग नेपाळचं पार्लमेंटरी हाऊस काय आहे असं आपल्याला याच्यात आहे. तर एक तर नंबर ॲनालॉजी असू शकते, एक तर अल्फाबेट ॲनालॉजी असू शकते, नाहीतर मग थर्ड ॲनालॉजी जी आहे ती जीके बेस्ड ॲनालॉजी असू शकते. तो आयदर नंबर ॲनालॉजी, आयदर अल्फाबेट ॲनालॉजी और जीके बेस्ड ॲनालॉजी अशा आपल्या ह्या ज्या ॲनालॉजीज आहेत या त्याच्यामध्ये राहू शकतात, ओके. कळलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? हां, तर आता हा टॉपिक काही इतका महत्त्वाचा नाही. हा आणि विसंगती. विसंगती म्हणजे काय की दिलेले पर्याय आहेत त्यातनं विसंगत शोधा. तर आपल्याला माहिती आहे सिरीज आणि ॲनालॉजी काय करतात की समान लॉजिकच्या गोष्टी एका सोबत आणतात, ओके. ते म्हणजे सिरीज किंवा ॲनालॉजी. विसंगती म्हणजे काय
क्लासिफिकेशन म्हणजे काय, ती क्लासिफाय टू डिफरन्शिएट. तर डिफरन्शिएट जर आपण बघितलं तर हे आपल्याला वेगळं काढायचं असतं. म्हणजे बाकी याच्यातले काहीतरी 4 पर्याय नाही पैकी 3 पर्याय एका सेम लॉजिकला फॉलो करत असतील आणि एक पर्याय त्या लॉजिकला फॉलो करणार नसेल तर तो असतो विसंगतीचा पार्ट. ओके, तर मित्रांनो हे 2 टॉपिक्स, तिसरा आणि चौथा हा काही इतका महत्त्वाचा नाही आहे. मेनली एक्झाममध्ये प्रश्न सिरीज आणि एनालॉजीवरती, सिरीजवरती जास्त येतात आणि अल्फान्यूमेरिक सिरीजवरती जास्त येतात. ते दोन्ही मिळून 5 ते 10 प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतील. याच्यावरती आला तर एखाद 2 प्रश्न जास्तीत जास्त मॅक्स येतील त्यामध्ये. ठीक आहे. हां, पण आता या सिरीज एवढाच महत्त्वपूर्ण पार्ट आणि जो की लॉजिकल सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत. सिरीजमध्ये कन्सेप्ट नाही आहेत, म्हणजे तुम्हाला वर्ग घन कुठं पण काही येतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर इथे सांकेतिक भाषा किंवा ज्याच्यामध्ये आपण कोडिंग म्हणतो, तर त्या कोडिंग आणि डिकोडिंगमध्ये तर तसं म्हणतो बघा की एका सांकेतिक भाषेमध्ये याचा रंग याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात, त्याला काय म्हणणार, किंवा अशी आपल्याला एक अंक आणि प्रतीक दिलेलं असतं, अंक प्रतीक आणि त्याचा कोड दिलेला असतो आणि त्याच्यावर त्याच्या काही अटी दिलेल्या असतात आणि त्या अटी अप्लाय करून घेऊन आपल्याला या इथे काय आपल्याला अप्लाय करता येईल, काय आपल्याला काढता येईल हे आपल्याला बघायचं असतं त्याच्यामध्ये. ओके, ते इथे आपल्याला हे देते, याचा कोड काय बनणार तर तो कोड आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा असतो. ओके, हां, तर हा आहे कोडिंग अँड डिकोडिंग सांकेतिक भाषा. तर सांकेतिक भाषेमध्ये अगेन आता फार फार डिटेल टॉपिक आहे आणि याच्यावरती थोडंच तुम्ही पकडून घ्या विद्यार्थी मित्रांनो की 5 प्रश्न तरी तुम्हाला परीक्षेमध्ये येणारच आहेत. अगेन याच्यात बघा की या भाषेत याला असं म्हणतात, म्हणजे याला म्हणतात अल्फाबेट टू अल्फाबेट कोडिंग. तर इथे अल्फाबेट याचं कन्व्हर्जन इथे अल्फाबेटमध्ये काय झालं तर त्या भाषेत याला कशी लिहिले जाईल. ओके, त्यानंतर इथे बघा इथे DUCK, तर DU इथे 3 येईल. इथे याला अल्फाबेट टू नंबर, तर या अल्फाबेटला नंबरमध्ये कन्वर्ट केलं तर याला असे नंबरमध्ये लिहिलं तर त्याच्यामध्ये मग क्लॉकला कसं लिहिणार. तर असे याच्यामध्ये डिफरंट पॅटर्न्स आहेत. सांकेतिक भाषा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की एक माहिती आहे, ती एका भाषेत दुसऱ्या भाषेमध्ये आपण ट्रान्सफर करतोय किंवा ट्रान्सलेट करतोय, बट दॅट इज ऑलवेज विथ अ पर्टिक्युलर रूल. एका विशिष्ट नियमानुसार ती आपण काय केली पाहिजे, ट्रान्सफर केली पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, सांकेतिक भाषा असं म्हणतो. फार डिटेल टॉपिक आहे. मला वाटतं पहिला टॉपिक आपण बुद्धिमत्ता घेताना याने सुरुवात करूयात आणि जवळपास मी 5 ते 6 लेक्चर, 5 to 6 लेक्चर तुमची घेणार आहे याच्यावरती. लक्षात घ्या, इतकं डिटेलमध्ये हा टॉपिक घेणार आहे. 5 to 6 लेक्चर एक्झाममध्ये जवळपास 3 ते 5 प्रश्न या टॉपिकवरती येत असतात. कशावरती, सांकेतिक भाषेवरती. सुरुवात कुठनं होते, एका सांकेतिक भाषेमध्ये असं सहसा लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये, सांकेतिक भाषेमध्ये दॅट इज नोन एज सांकेतिक भाषा टॉपिक, किंवा ज्याला आपण म्हणतो कोडिंग अँड डिकोडिंग. ओके, हा, त्यानंतर कंपॅरिझन आणि रँकिंग. तर कंपॅरिझन आणि रँकिंगच्या बद्दल जर का बोलायचं झालं त्याच्यामध्ये, तर हे कंपॅरिझन म्हणजे काय, तुलना. मग आता तुलना कशी असेल, तर आपण एखादा व्यक्ती आहे तर त्यांची तुलना करत असतो, बरोबर. तुलना, कंपॅरिझन हा तो टॉपिक आहे. तुलना ज्याला आपण म्हणतो की आता यांनी सांगितलेलं आहे की याचे प्राप्तांक याच्यापेक्षा जास्त आहेत, त्यापेक्षा त्याच्या एवढे आहेत, त्याच्यापेक्षा कमी आहेत. सो प्राप्तांक म्हणजे मिळणारे गुण, आणि मग सर्वात कमी गुण कोणाचे आहेत असं काही ते तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला या गुणाबद्दल हे कधी कोणाची हाईट कंपॅरिझन केली असेल, म्हणजे एक ग्रुप असेल बल्कमध्ये 5, 7, 8 लोकांचा, मग कधी त्यांची हाईट कम्पेअर होते, कधी त्यांचा वेट कम्पेअर होतो, कधी त्यांचं नाम परीक्षेत मिळालेले गुण कम्पेअर होतात आणि त्याच्यावरनं मग प्रश्न विचारतो की सगळ्यात मधात गुण कोणाला मिळाले, सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले, सगळ्यात कमी गुण कोणाला मिळाले. असं सहसा याच्यावरनं तुम्हाला पझल बेस उदाहरणं सुद्धा फ्रेम होतात. की म्हणजे पझल बेस उदाहरणं म्हणजे काय मित्रांनो, की एकच तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला 3 ते 4, 5 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले असतात. तर असे सुद्धा तुम्हाला मोठ्या इन्फॉर्मेशन देऊन त्याच्यावरनं तुम्हाला काहीतरी प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले असतात. तर असे सुद्धा तुमचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे रँकिंग. तर आता हे दोन्ही टॉपिक मिळून समजा आपण बघूयात. जर पझल बेस्ड आला त्याच्यावरती 3-1 प्रश्न येऊ शकतात, नाहीतर सहसा 1 ते 2 प्रश्न या दोन टॉपिकवरनं तुम्हाला येतात. नंतर काय की एक रांग आहे तर याच्यामध्ये याचा उजवीकडून क्रमांक इतका आहे, त्याचा डावीकडून क्रमांक तितका आहे, बरोबर आहे. आणि मग ही जर अदलाबदल केली त्याच्यामध्ये तर ते सोडून किती व्यक्ती असतील असं तुम्हाला प्रश्न त्यात विचारण्यात आलेला असतो. तर मग इथे याला म्हणतो आपण रँकिंगचे प्रश्न, की रँकिंग म्हणजे क्रमांक. ओके, आता तुलनेमध्ये काय असतं, फक्त तुलनेमध्ये सुद्धा तुम्हाला एका क्रमांकाने, एका ऑर्डरनी लोकांना अरेंज करायचं असतं. समोरून इतका क्रमांक आहे मग त्याच्यानंतर आपल्याला तसं अरेंज करायचं असतं. परंतु आपण जर का बघितलं तर रँकिंग्समध्ये ओके इथे अरेंज करावं लागेल तुम्हाला, पण इथे तुम्हाला रँक दिलेलं नसेल. पण रँकिंगमध्ये काय असतं की एखादा क्रम आहे तर त्यात आपल्याला बघा 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक तर एका व्यक्तीचा समोरून क्रम कुठला, बरोबर आहे, दुसरं त्याला माहित असेल पाठीमागून क्रमांक कुठला, आणि तिसरं एकूण व्यक्ती कुठली आहे. तर या 3 पॅरामीटर असतात. एक तर समोरून क्रमांक, कधी समोरून असेल किंवा वरून असेल किंवा उजवीकडून आणि डावीकडून असेल. बघा समोर असेल, समोरून क्रमांक असेल तर त्याचा पाठीमागून क्रमांक आपल्याला दिलेला असेल आणि त्यातनं आपण किती व्यक्ती हे काढू शकतो. वरचा क्रमांक दिलेला असेल तर खालनं क्रमांक त्यात दिलेला असेल त्यातनं आपल्याला एकूण व्यक्ती काढू शकतो. किंवा उजवीकडचा क्रमांक दिलेला असेल तर डावीकडनं क्रमांक दिलेला असेल आणि त्यातनं आपण एकूण व्यक्ती काढू शकतो.
तर असं डिफरंट आपण याच्यातनं नंबर ऑफ पर्सन्स किंवा आपण एकदम व्यक्ती जे आहेत ते काढू शकतो त्याच्यामध्ये. ओके, आपल्याला काढायचं असतं. किंवा कधी कधी समोरून आणि पाठीमागून क्रमांक न देता समोरून क्रमांक दिला आणि एकूण व्यक्ती दिले आणि म्हणेल तुम्हाला त्यातनं पाठीमागून त्या व्यक्तीचा क्रमांक कोणता, असं काहीतरी आपल्याला काढावं लागेल. तर त्या टाईपचे प्रश्न जे काय असतात विद्यार्थी मित्रांनो, तर आता रँकिंगचे प्रश्न एक्झाममध्ये 1 ते 2 प्रश्न 3 प्रश्न असे तुम्हाला येऊ शकतात. दरवेळेस येतीलच असं नाहीये. इट्स इफ अँड बट मध्ये केस गेली आहे, म्हणजे असे दरवेळेस प्रश्न येतातच असं नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना. आता तुम्ही म्हणाल मी तुम्हाला शेवटी जर आपण टोटल केली तर तुम्ही म्हणाल सर 80 टोटल भरत जास्त भरते, 80 नाही 90 95 भरते टोटल. तर विद्यार्थी मित्रांनो 130 140 सुद्धा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्या आधी दुसरी गोष्ट, हे टेंटेटिव्ह मी देतोय, असं आयोगाने कुठे काय मेन्शन केलंय का नाही. मागच्या वर्षीचा पेपरच्या आपण अनालिसिस करून याच्यामध्ये सांगत आहोत. ओके, तर त्यामुळे तितके येतील असं नाही, 2 4 5 मागे पुढे होणार आहेत त्याच्यामध्ये प्रश्न. ठीक आहे. हां, त्यानंतर आता बघा नेक्स्ट, हा एक अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक. सो दॅट इज नथिंग बट डायरेक्शन्स अँड द डिस्टन्सेस, दिशा आणि काय अंतर. ओके, दिशा आणि अंतर ज्यालाच आपण म्हणतो डायरेक्शन आणि डिस्टन्सेस. आता नेमकं याच्यामध्ये तुम्हाला अशी एक रेग्युलर उदाहरणं सुद्धा येतात. ओके, किंवा तुम्हाला उदाहरणं आणखी कुठली येतात त्याच्यामध्ये, तर ते म्हणजे की एक मोठी पझल दिली आणि त्याच्यावरनं 2-3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सहसा 3 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले असतात. एक तर पझल बेस IBP जास्त विचारतं, नाही कधी कधी डायरेक्ट एक उदाहरण. नेमकं आपण जर का बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर डायरेक्शन आणि डिस्टन्सेस हा जो टॉपिक आहे तर तो 2 गोष्टींवर डिपेंडेंट आहे. एक तर दिशा, जगात दिशा किती, आपण मराठीमध्ये म्हणतो 10 दिशा, 10 दिशा आहेत. पण मित्रांनो दिशा ह्या 4च आहेत, उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम, आणि 4 उपदिशा आहेत. म्हणजे इकडची दिशा जी पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये ज्याला आपण साऊथ ईस्ट म्हणतो म्हणजे आग्नेय, नैऋत्य, नंतर इकडे वायव्य आणि ईशान्य. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य आहे, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य आहे, पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये नैऋत्य आहे. 4 दिशा आणि 4 उपदिशा, ज्यालाच आपण म्हणतो 8 दिशा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ओके, आणि 4 दिशा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम यांचं सांगड आपल्याला घालायची असते. मग इतके किलोमीटर इकडे गेल्या, तिकडे गेल्या असं आपल्याला काढायचं असतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट आणखी हा जो कन्सेप्ट आहे तर याच्यावरनं एक तर आपल्याला दिशा त्याच्यामध्ये दिलेल्या असतात, ह्या दिशा, आणि सोबत त्या दिशांच्या सोबतच दुसरी गोष्ट जी आहे ती महत्वाची आहे, ती म्हणजे तो कुठे वळाला, म्हणजे तो उत्तरेकडे वळाला, तो उजवीकडे वळाला की डावीकडे वळाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एखादा व्यक्ती आहे तो समजा उत्तरेकडे तोंड करून उभा असेल इकडे असं, मग तो उजवीकडे वळाला म्हणजे कुठे वळाला रे, इकडे वळाला. बरोबर आहे. इथं तो उजवीकडे वळाला म्हणजे तो कुठे वळाला, दक्षिणेला. आता दक्षिणेकडे तोंड आहे तिथनं उजवीकडे वळाला म्हणजे तो कुठे वळाला, पश्चिमेला वळाला. पश्चिमेकडे तोंड आहे तिथनं तो उजवीकडे वळाला म्हणजे कुठे वळाला, उत्तरेला वळाला. बरोबर आहे. तर नेहमी लक्षात घ्यायचं की उजवं वळण जेव्हा जेव्हा असतं तेव्हा ती मुवमेंट जी आहे ती नेहमी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज मुवमेंट असते. ती कशी असते, क्लॉकवाईज असते. आणि नेक्स्ट जी आहे की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपण जेव्हा उलट बघतो तर बघा आता इकडे इकडे आहे, मग इकडनं गेला म्हणजे डावीकडे वळाला म्हणजे कुठे वळाला, इकडे वळाला. इकडे डावीकडे म्हणजे काय, इकडे आला. आणि इकडे म्हणजे काय, इकडे. सो जेव्हा ही मुवमेंट असते ती मुवमेंट म्हणजे काय असते, अँटी क्लॉकवाईज असते. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते. तर घड्याळाच्या काट्या अँटी क्लॉकवाईज मुवमेंट, बरोबर आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते. बरोबर आहे. हां, तर हे आहे कन्सेप्ट उजवे वळण क्लॉकवाईज मुवमेंटचा आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंटचा. ओके, कळला प्रत्येकाला, काही डाऊट कोणाला इथपर्यंत, आयडियाज क्लिअर. ओके. हां, नेक्स्ट आपण याच्यामध्ये टॉपिक तर फार महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, 3 ते 5 प्रश्न. अगेन ब्लड रिलेशन्स. तर ब्लड रिलेशन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जर का बघितलं तर ब्लड रिलेशन हा पूर्ण खेळ आहे 2 मेन कन्सेप्टचा. एक आहे जेंडर. जेंडर म्हणजे काय, लिंग. लिंग आपण 2 टाईपचेच लिंग कन्सिडर करतो, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, मेल अँड फिमेल. ओके, आता थर्ड जेंडरला सुद्धा आयोगाने परमिशन दिलेली आहे याच्यामध्ये. म्हणजे आयोगाने म्हणतोय आपल्या याच्यामध्ये इलेक्शन कमिशन असेल किंवा प्रत्येक डॉक्युमेंट्समध्ये आता थर्ड जेंडर मेन्शन करावं लागतं. अजून आपल्या याच्यामध्ये ब्लड रिलेशनमध्ये पण आपण मेल किंवा फिमेल दोनच जेंडरचं कन्सिडरेशन करत असतो. त्याच्यामध्ये एक आहे जेंडर, फार महत्त्वाचं. आणि दुसरं आहे जनरेशन. जनरेशन म्हणजे काय, पिढी कुठली आहे. सो कोणत्या पिढीतले लोक आहेत, म्हणजेच काय की व्हॉट इज द पिढी, तुमची पिढी कुठली आहे. ओके, तर मग ही पिढी म्हणजे काय मित्रांनो, पिढी, अरे पिढी म्हणजे काहीतरी हे असतं ना, आपण आपल्या पिढीतले लोक म्हणजे काय, आपले भाऊ बहीण आपल्या पिढीतली असतात. आपल्या आधीची पिढी म्हणजे काय, आई वडील. आपल्या 2 पिढी आधी म्हणजे काय, आजोबा आजी. बरोबर आहे, पिढी जी असते. तर आपण सहसा ही उदाहरणं जी आहेत ब्लड रिलेशनची ही ट्री डायग्राम बनवतो आणि त्यांनी सोडत असतो. आता ट्री डायग्राम बनवत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जी समान एकाच पिढीतली लोक आहेत, आपण जर जेव्हा एकाच पिढीतली लोक असतात तेव्हा आपण त्याला हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं जोडतो, आणि जर एका पिढीतली लोक नसतील तर त्याला आपण असं उभं जोडतो. सो आपण त्याला
व्हर्टिकली कनेक्ट करत असतो. तो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कनेक्शन याची ही गोष्ट आपल्याला किंवा याचा नियम जो आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल कनेक्शन अँड दी व्हर्टिकल कनेक्शन. तर याच्यावर आपल्याला डायग्राम बनवायचे असतात. एक तर उदाहरणं येतात फाउंडेशन बेस्ड, बेसिक फाउंडेशन किंवा फाउंडेशन किंवा बेसिक उदाहरणं ती अशी असतात. नंतर एक असतं कोडिंग बेस्ड, म्हणजे असं ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा पती आहे, ए गुणिले बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे, ए डिवाइड बाय बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे, अशा प्रकारे. तर मग आता त्याच्यामध्ये हे आहे. तर इथे आपल्याला हे विचारण्यात आलं असतं. नेक्स्ट असतं ब्लड रिलेशनमध्ये पझल. म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ब्लड रिलेशन बेस्ड पझल म्हणजे काय की तिथे लोकांचे प्रोफेशन सुद्धा ऍड केलेले असतात. म्हणजे व्यक्ती असतील तर त्यांचे प्रोफेशन जे आहेत की डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, की याचा मुलगा इंजिनियर आहे, इंजिनियरचे आजोबा जे आहेत ते जिल्हाधिकारी आहे, जिल्हाधिकारी म्हणजे तुम्हाला रिलेशनच्या सोबत त्यांचे प्रोफेशन सुद्धा जे ते हे करायचे असतात, त्यांना पझल बेस्ड कोडिंग. तर थर्ड टाईप आहे तो पझल बेस्ड कोडिंग. तर मला वाटतं एक्झाममध्ये हा पझल बेस्ड कोडिंग एकदा आला की हा 3 ते 5 प्रश्न पझल बेस्ड कोडिंगवरती तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतील. आणि एक ते पझल बेस्ड कोडिंग. आणि त्यानंतर मग नेक्स्ट जर का आपण बघितलं तर चौथा पॅटर्न आहे तो आहे कन्व्हर्सेशन बेस्ड कोडिंग. कन्व्हर्सेशन म्हणजे काय की याच्याकडे बोट करून हा म्हणाला की याचा हा तो माझ्या याचा हे लागतो. ओके, तर हे जे बोलणे आहेत दॅट इज कन्व्हर्सेशन किंवा संभाषण बेस्ड कोडिंग आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. हा, तर फार महत्त्वपूर्ण आहे ब्लड रिलेशन. हे फार महत्त्वपूर्ण टॉपिक आहे ब्लड रिलेशन, डायरेक्शन अँड डिस्टन्सेस. ओके, त्यानंतर नेक्स्ट अगेन द बाप टॉपिक एकदम तो म्हणजे सिलॉजिझम. ओके, सिलॉज म्हणजे काय? सिलॉजिझम म्हणजे क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण. ओके, हा डिडक्टिव्ह लॉजिकचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला डिडक्शन करायचं असतं किंवा लॉजिकली हे करायचं असतं. सो व्हॉट इज द लॉजिकल डिडक्शन? तर याच्यामध्ये आपल्याला विधानं काही दिलेली असतात आणि या विधानांवर आपल्याला काहीतरी निष्कर्ष दिलेले असतात आणि ती निष्कर्ष आपल्याला काढायची असतात. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द लॉजिकल डिडक्शन्स. ओके, सो लॉजिकली डिड्यूस करणे किंवा लॉजिकल डिडक्शन करणे त्याच्यामध्ये. ओके, हां, तर इथे आपण जर का बघितलं तर आपल्याला इथे यांनी दिलेले की सर्व कागद आहेत, काही पुस्तकं, पेन आहेत, सर्व खोड रबर हे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष दिलेली आहेत. ओके, हां, तर निष्कर्ष दिले तर ही आपल्याला निष्कर्ष जी आहेत ते निष्कर्ष कुठली आपल्याला योग्य येतील किंवा हे येतील तर ती आपल्याला त्याच्यामध्ये काढायची असतात त्याच्यामध्ये. ओके, हां, तर इथे आपण हे घेऊ शकतो त्याच्यामध्ये विधाने, त्याच्यानंतर त्याचे निष्कर्ष ड्रॉ करायचं आणि ही निष्कर्ष कुठली योग्य आहेत किंवा कुठली अयोग्य आहेत हे आपल्याला इथे हे करायचं असतं. तर आपल्याला इथे पहिले व्हेन डायग्राम आपल्याला काढायला लागते दिलेल्या विधानांवर. विधानावर पहिले आपल्याला ही जी विधानं दिलेली आहेत ही नेहमी सत्य मानायची असतात. ही जे चारही स्टेटमेंट आहेत जे विधानाच्या अंडर येतात ती नेहमी सत्य असतात. याच्यावरून आपण एक व्हेन डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे, आणि त्याच्यावरनं ही जी निष्कर्ष आपल्याला आलेली असतात ही निष्कर्ष जी आहेत मग ही निष्कर्ष त्या व्हेन डायग्रामवरून कोणती योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत हे आपल्याला काढायचं असतं. तर याच्यात बरेच केस आहेत, आयदर ऑरची केस आहे, बाकी पण केस आहेत. हे सुद्धा मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपली 5 ते 6 लेक्चर्स हा टॉपिक आपल्याला चालणार आहे. तर इतकं डिटेल मी तुमचं त्याच्यामध्ये हे जे हे आहेत ते घेणार आहे त्याच्यामध्ये सिलॉजिझमचा म्हणजे तर्क आणि अनुमानचा टॉपिक. ठीक आहे. हां, नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिकल ऑपरेशन सोबत टॉपिक आहे आपल्या कोडिंग डिकोडिंग सारखाच आहे की ज्याच्यामध्ये काय आहे विचारायला आपल्याला बघा की तो म्हणतो याच्यामध्ये की वजा म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे अधिक, अधिक म्हणजे अधिक ऐवजी गुणाकार आहे आणि हे सिलॉजिझम किती प्रश्न? 5 प्रश्न. मिनिमम 5 प्रश्न तरी तुम्हाला सिलॉजिझम वरती जास्त येऊ शकतात पण 5 प्रश्न तुम्ही धरूनच चला की सिलॉजिझम वरती तुम्हाला 5 प्रश्न. याच्यात खूप केसेस आहेत. एक आयदर ऑरची केस आहे, किंवाची केस आहे. आयोगामध्ये बरेच चालवते फक्त हा शब्द यूज केला होता, फक्त ओनली. ती फक्तची केस पण एक आहे, फक्तची केस, ओनलीची केस आहे. ओके, ईदर ऑरची केस आहे आणि आणखी पण बाकीच्या काही केसेस आहेत, त्या केसेस त्याच्यामध्ये आहेत. ओके, सो दॅट इज नोन ॲज सिलॉजिझम. ओके, हां, नेक्स्ट आता आपण काय बघितलं की त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ओके, हां, नेक्स्ट अगेन जो फार सोपा टॉपिक आहे कम्पॅरेटिव्ह टू बाकीच्या टॉपिक्सपेक्षा आणि ज्याच्यामध्ये 5 to 10 अगेन 5 प्रश्न तरी मिनिमम तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात आलेले असतीलच. तर ती म्हणजे काय की इनइक्वालिटीजची प्रश्न. बरोबर आहे. इनइक्वालिटीज म्हणजेच काय की असमानता. की मला सांगा इक्वालिटी म्हणजे काय? इक्वल म्हणजे समान असणं. मग इक्वल नाही, इनइक्वल आहे. इक्वल नाही आहे म्हणजेच काय आहे? इनइक्वल आहे म्हणजेच काय? एक तर तो मोठा आहे. अरे इनइक्वल आहे म्हणजेच काय आहे? एक तर तो मोठा आहे किंवा काय लहान आहे. मला सांगा इक्वल नाही म्हणजेच काय? एक तर तो मोठा आहे किंवा काय तो लहान आहे. बरोबर आहे. हां, किंवा मोठा आहे आणि समान आहे किंवा लहान आहे आणि काय समान आहे. या 4 सिम्बॉल आणि नंतर एक सिम्बॉल आपला होतं इक्वल टू. हे 5 सिम्बॉलचं सांगड म्हणजे इनइक्वालिटीज. तर याच्यामध्ये एक टाईपचे प्रश्न असे असतात की तुम्हाला एक फक्त स्टेटमेंट दिले असतं की ए इज ग्रेटर दॅन बी इज इक्वल टू सी इज ग्रेटर दॅन इक्वल टू डी असं काहीतरी मग रिलेशन सांगा. एक तर असं तुम्हाला डायरेक्ट दिलेलं असेल त्याच्यावर तुम्हाला उत्तर काढायचे असतात. फार सोपं असतं ते. नाहीतर मग कधी तुम्हाला असं विधानां स्वरूपात दिलं जातं की ए ॲट द रेट बी म्हणजे ए बी पेक्षा लहान तसेच बीच्या समान नाही.
ए स्टार बी म्हणजे ए हा बीच्या पेक्षा लहान तसंच मोठाही नाही, A% बी म्हणजे ए पेक्षा तसेच त्याच्या समानही नाही, असं काही तुम्हाला दिलेलं असतं. याच्यावरनं या माहितीच्या आधारे तुम्हाला ही जी विधान आहे हे सत्य मानून याला आपल्याला फ्रेम करायचं असतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला ही निष्कर्ष जी आहे ती आपल्याला काढायची असतात. तर टेटमध्ये खूप 5 प्रश्न तर तुमचे याच्यावरती आलेलेच असतात त्याच्यामध्ये. ओके, आता इथपर्यंत मित्रांनो आलं. जर आपण अजून करून चालू विद्यार्थी मित्रांनो, अजून करून चालू की जर 80 प्रश्न विचारले परीक्षेमध्ये, ओके, मुळात जास्त विचार तरी 80 प्रश्न विचारले तरी या 80 प्रश्नापैकी जवळपास आतापर्यंत आपण जितके पण टॉपिक बघितलेत दॅट इक्वल्स टू ओनली 40 क्वेश्चन्स, 40 प्रश्न. ओके, 40 किंवा जास्तीत जास्त 50 प्रश्न, म्हणजेच याचा 50% पार्टच आतापर्यंत सिलेबसचा झालेला आहे, 50 ते 60% पार्ट. पण उरलेला 40 ते 50% पार्ट जो उरलेला आहे या बुद्धिमत्तेचा तो फक्त आणि फक्त 2च टॉपिक वरती डिपेंडेंट आहे. एक पहिलं म्हणजे पझल्स ज्याला आपण कूट प्रश्न असं म्हणतो आणि दुसरं म्हणजे सिटिंग अरेंजमेंट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बैठक व्यवस्था असं म्हणतो. बरोबर आहे. नेमकं बैठक व्यवस्थेवरती मिनिमम मित्रांनो एक्झाम मध्ये बैठक व्यवस्थेमध्ये मिनिमम जर का आपण बघितलं तर तुम्हाला प्रश्न किती येणार बैठक व्यवस्थेमध्ये. सो इन द सिटिंग अरेंजमेंट एक्झामिनेशन प्रोबॅबली यू विल गेट 15 ते 20 प्रश्न एका पझलवरती, म्हणजे एक पझलवरती 5 प्रश्न असतात. तर मिनिमम 3 ते 4 पझल तुम्हाला ज्या सिटिंग अरेंजमेंटच्या फक्त म्हणतोय, एक वेगळं पझल आहे ते वेगळंच आहे, पण सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था अशी तुम्हाला दिलेली असते आणि याच्यावरती 5-7 एका लाईनमध्ये अशी इन्फॉर्मेशन दिलेली, कधी असं असेल पॉईंट वाईज दिलेलं की कधी पॉईंट वाईज दिलेलं नसेल, ठीक आहे ना. आणि त्याच्यावर तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारण्यात आलेला असेल तर तुम्ही पकडून चला विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला एकदम बेसिक गोष्टीवर सिटिंग अरेंजमेंट शिकवणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना सिटिंग अरेंजमेंटच्या उदाहरणामध्ये खूपदा प्रॉब्लेम होत असतो. सो खूपदा आपल्याला हे टॅकल करायला इश्यू जातो अनेक विद्यार्थ्यांना, कारण त्यांना बेसिक फाउंडेशन क्लिअर नसतात. तर नेमकं आपण बैठक व्यवस्थेबद्दल बोलतो. तर मी तुम्हाला सांगितलं की एका याच्यावरती जवळपास 5 प्रश्न, एक सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न जेव्हा इन्फॉर्मेशन दिली तर एका इन्फॉर्मेशनला 5 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले असतात. असे 3 ते 4 सिटिंग अरेंजमेंटचे हे असतात. बरोबर आहे. ओके, स्लॉट असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 15 ते 20 प्रश्न विचारण्यात आलेले असतात पझल्सवर सिटिंग अरेंजमेंट होती. आता नेमकी सिटिंग अरेंजमेंट जी आहे ती कोणत्या गोष्टीवरती डिपेंडंट आहे. जेव्हा आपण बैठक व्यवस्थेबद्दल बोलतो विद्यार्थी मित्रांनो, तर जी काही बैठक व्यवस्था आहे ही कोणत्या बाबीवरती डिपेंडंट आहे. तर सगळ्यात पहिले बैठक व्यवस्था जी असते, ओके, ही याच्यामध्ये पहिला मेन कंपोनंट किंवा पहिला इम्पॉर्टंट गोष्ट जी त्याच्यामधली आहे बैठक व्यवस्थेमधली, तर ती विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे. फर्स्ट, वेअर इज युअर फेस, तोंड कोणत्या दिशेला आहे. तो वेअर इज युअर फेस, तुमचं फेस कुठे आहे, तुमचं फेसिंग कुठे आहे. फेसिंग कुठे असेल, उत्तरेला असेल किंवा दक्षिणेला असेल, पूर्वेला असेल किंवा पश्चिमेला असेल. बरोबर आहे. आणि त्यानंतर तुमची उजवी बाजू कुठली आणि डावी बाजू कुठली. व्हॉट इज युअर RHS अँड व्हॉट इज युअर LHS. तुमची उजवी बाजू कुठली आणि तुमची डावी बाजू कुठली. दाया किंवा बाया आपण ज्याला म्हणतो लेफ्ट ऑर राईट. ओके, कारण तुमचा फेस डिटरमाइन करतो की तुमची ही आहे, ह्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सिटिंग अरेंजमेंट किंवा बैठक व्यवस्था या किती प्रकारच्या असतात तरी आपण का बघितलं तर बैठक व्यवस्था या मेजरली 2 टाईपच्या असतात. एक आहे हॉरिझॉन्टल किंवा लिनियर सिटिंग अरेंजमेंट. हॉरिझॉन्टल किंवा लिनियर सिटिंग अरेंजमेंट. हॉरिझॉन्टल किंवा काय लिनियर सिटिंग अरेंजमेंट. ओके, हां, तर हॉरिझॉन्टल किंवा लिनियर सिटिंग अरेंजमेंट आपण ज्याला आपण म्हणत असतो. तर नेमकं आपण जर का बघितलं त्याच्यामध्ये तर आपण असं ही आहे हॉरिझॉन्टल किंवा लिनियर, अशी आपण उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे तोंड करून लोक बसलेली असतात. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टली बसलेली असतात, हॉरिझॉन्टलवर लिनियर वेनी बसलेली असतात. ओके, सिटिंग अरेंजमेंटमध्ये. ओके, हॉरिझॉन्टल. आणि नेक्स्ट एक वे आहे तो आहे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटचा. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे कशा प्रकारे आपण सर्क्युलर वेनी बघितलं असेल तर आता बघा सर्क्युलर आहे तर बघा अशा प्रकारे. ओके, हां. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा समजा काही लोकांचं तोंड उत्तरेकडे जेव्हा असतं तेव्हा ते तोंड कुठे उत्तर दिशेला फोकस करून आहे हे मुलं, आणि यांचं तोंड कुठे दक्षिणेकडे आहे. ओके, तर आता मला सांगा ज्याचं उत्तरेकडे तोंड आहे तर ही त्यांची काय होऊन झाली उजवी बाजू, आणि यांचं तोंड इकडे आहे ही काय झाली डावी बाजू. उजवी आणि डावी. जेव्हा आपण याचं व्हाईस वर्सा केस करतो विद्यार्थी मित्रांनो तेव्हा ही जी होते तुमची तर ती होते तुमची डावी बाजू आणि ही जी होते ही काय होते तुमची उजवी बाजू. बरोबर आहे. हां, आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन्स मध्ये आपण इथे सेंट्रल बघितलं तर आता बघा हा इकडे तोंड करून उभा आहे तर ही याची होईल राईट हँड साइड मध्ये उजवी, तर हा काय होणार त्याचा डावी. इकडे आपण जर का बघितलं तर ही त्यांची होणार डावी तर ही काय होणार उजवी. अगेन ही तुमची बघितलं तर ही होणार त्याची डावी तर ही काय होणार उजवी. म्हणजे जर का फेस अपोजिट झाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या,
ओके, फेस अपोजिट झालं सिटिंग अरेंजमेंटमध्ये तर तुमची उजवी आणि डावी बाजू व्हाईस वर्सा होते. आता बघा हा माझा हात पेन जो आहे ज्या हातात आहे तो माझा उजवा हात या साईडला आहे. जेव्हा मी फेस इकडे करेल तर माझा उजवा या साईडला होऊन जाईल. म्हणजे जर का फेस अपोजिट झालं तर डावं आणि उजवं इंटरचेंज होऊन जातं त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हां, तर याच्यावरती आधारित तुम्हाला जे काही उदाहरणं असतात, ओके, तर ती उदाहरणं असतात तुम्हाला. आता फक्त असंच नाही, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असं सुद्धा असतं. किंवा सिटिंग अरेंजमेंटमध्ये एक तर सगळे केंद्राकडे तोंड करून बघलेले असतात, तर कधी काय असणार, केंद्राच्या अपोजिट तोंड करून आहेत. तर हा इकडे, हा इकडे, हा इकडे आणि हा इकडे असा. मग जर इकडे तोंड बाहेर असेल तर ही याची ही बाजू होऊन जाईल डावी आणि ही इकडची काय होऊन जाईल उजवी. उलट होऊन जाईल, याच्या हे उजवं होतं हे डाव होतं ना, त्याचं उलट होऊन जाईल. अगेन यात काही सिटिंग अरेंजमेंटमध्ये असे सुद्धा प्रश्न असतात की अर्धे लोक केंद्राकडे बस आहेत आणि अर्धे केंद्राच्या बाहेर आहेत, असं सुद्धा होऊ शकतं. एक जण केंद्राकडे तोंड करून आहेत, दुसरा केंद्राच्या बाहेर आहे. हे सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये आलेले असतात विद्यार्थी मित्रांनो. तसे मिक्स आपल्याला सगळे पझल खूप डिटेलमध्ये मी तुमचं हे घेणार आहे टॉपिक आणि एक पझल अशी आपण सोडून घेणार आहे. मी जवळपास मित्रांनो मिनिमम तुम्हाला सांगतो की फक्त सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था टॉपिकवरती तुमचे 10 लेक्चर घेईल. 10 लेक्चर्स मिनिमम म्हणतोय मी तुम्हाला, ठीक आहे ना. हां, तर 10 लेक्चर्स आपले होणार आहेत ऑन द सिटिंग अरेंजमेंट किंवा बैठक व्यवस्थेच्या टॉपिकवरती. आणि आपण हे करूयात की जवळपास आपल्या या सिटिंग अरेंजमेंट टॉपिकच्या थ्रू जवळपास 20 आपल्या पझल्स जे आहेत त्या झाल्या पाहिजेत. 20 पझल म्हणजे किती प्रश्न, एका बाजूला 4 ते 5 प्रश्न म्हणजे 20 × 5 = 100 प्रश्न आपण सोडून घेणार आहोत. ओके, फक्त सिटिंग अरेंजमेंटवरती, ठीक आहे. इतकं डिटेल इलॉबरेट आपण मी तुमचा हा जो टॉपिक आहे तो घेणार आहे बैठक व्यवस्थेचा. कारण हा MPSC मध्ये तसं नसतं, पण आपल्याला म्हणून एक्झामच्या ओरिएंटेशननी अभ्यास करायचा आहे. वेन यू टॉक अबाउट द IBPS तुम्हाला त्या अप्रोचने जावं लागणार आहे. मी विद्यार्थी मित्रांनो पझल्स हा टॉपिक MPSC मध्ये फक्त 2 लेक्चर घेतो आणि सिटिंग अरेंजमेंट 2 लेक्चर, इथे 10 लेक्चर घेणार. एक्झाम नुसार आपल्याला बदलावं लागतं आणि जो बदलतो तोच मित्रांनो पोस्ट काढत असतो. लक्षात आहे की नाही. ओके, तर म्हणून तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की आपल्याला अप्रोच, बरेच लोक तयारी खूप करतात मित्रांनो, परंतु ते अप्रोच जो पाहिजे, जी स्ट्रॅटेजी पाहिजे ती बघा. पिच नेहमीच सेम असते का, नाही असते, बरोबर. चांगला खेळाडू तोच ग्रेट असतो जो कुठल्याही पिचला खेळू शकतो. कधी पिच अवघड असते, कधी काय असते. तुम्हाला काही बेसिक फाउंडेशन कळले पाहिजे, पिचनुसार खेळता आलं पाहिजे, पेपर जसा आला त्यानुसार आपल्याला वर्कआउट करता आलं पाहिजे, बरोबर आहे. मी असे सुद्धा विद्यार्थी बघतो की ते MPSC नाही पोस्ट काढतात, बँकिंगमध्ये नाही पोस्ट काढतात, बरोबर आहे. आणि काहींची एक एक्झाम सुद्धा वर्षानुवर्ष निघत नाही का, कारण अप्रोच स्ट्रॅटेजी तिथे काहीतरी हे पडते. तर मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेल आणि श्री अकॅडमीची टीम खूप चांगली आहे. आपली जी माडी सरांनी जी काही टीम बनवलेली आहे त्याच्यात आम्ही पूर्ण प्रयत्न करूयात तुमचं की तुमचं हे जे सिटी अरेंजमेंट सारखे टॉपिक्स आहेत, हे जे लॉजिकल चॅलेंजिंग टॉपिक्स आहेत की त्याच्यातले काही बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे त्या थ्रू तुम्हाला मी शिकवणार आहे. ओके, नेक्स्ट आता हा झाला टॉपिक डावी बाजू उजवी बाजू आपण बघितलं सिटिंग अरेंजमेंट सोबतच पझल्स. ओके, पझल्स हा पण अगेन 10 लेक्चर घेईन मी पझल सुद्धा टॉपिक, कारण पझल सिटिंग अरेंजमेंट म्हणजे अर्ध रिझनिंग. तर जवळपास मी तुम्हाला सांगतो जास्त 10 ते 15 लेक्चर्स पझल आणि सिटिंग अरेंजमेंट मिळून मी तुमचे 25 मिनिमम लेक्चर घेणार आहे. 25 टोटल 80 लेक्चर सांगितलं तुम्हाला, 25 ते 30 लेक्चर तुमचे फक्त पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. याच्यामध्ये काय विचार बघा, इतके सारे व्यक्ती मला दिलेले आहेत, त्याच्यामधनं त्यात काय असतं बघा. पझल म्हणजे काय, कूट प्रश्न, शब्द सांगतो कूट, कूट म्हणजे अवघड. यात 4-5 एक गोष्टी एकासोबत मिक्सअप केलेल्या असतात. म्हणजे यात आपण बघितलं 7-8 लोक आहेत, त्यानंतर ते 3 वेगळ्या संस्थांमध्ये काम करतात, बरोबर आहे. आणि त्या संस्थांचे सुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. एक आहे सौर ऊर्जा डिपार्टमेंट, शाश्वत डिपार्टमेंट, शेतीच्या कामासाठी आहे आणि मग काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. लक्षात घ्या, पझल तुम्हाला नेहमी 2 गोष्टी सांगते. एक आहे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आणि दुसरी नॉन स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. स्पेसिफिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय की यक्स हा व्यक्ती या गावात राहतो, यक्स हा पुणे येथे राहतो, ही झाली स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. आणि दुसरी इन्फॉर्मेशन आहे की यक्स हा व्यक्ती किंवा दुसरा एक व्यक्ती वाय हा व्यक्ती नागपूरमध्ये राहत नाही, तो नागपूरमध्ये राहत नाही पण तो कुठे राहतो ते माहित नाही, त्याला तर नॉन स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. तर मी तुम्हाला नेहमी सांगतो विद्यार्थी मित्रांनो की पझलचे प्रश्न सोडवताना पहिले ज्या स्पेसिफिक इन्फॉर्मेशन्स आहेत की हा इथे इथे राहतो, जी पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस ज्याला आपण म्हणतो त्याला फोकस करा, होकारार्थी वाक्यांना त्याच्यावर माहिती मिळवा आणि त्यानंतर त्याच्यात इन्सर्ट करा नकारार्थी वाक्य की जो इथे राहत नाही या टाईपची उदाहरणं आणि त्यातनं ती गोष्ट काय करा फ्रेम करा. तर नेमकं कूट प्रश्न का म्हणतो, कारण 8 व्यक्ती त्यानंतर कधी कधी दिलं असतं की त्यांची 8 गावं नागपूर पुणे मुंबई वगैरे असतात वगैरे, बरोबर आहे. हां, तर ती आणि त्यानंतर त्यांचं प्रोफेशन इंजिनियर डॉक्टर वगैरे वगैरे आणि या सगळ्या 8 लोकांची आपल्याला पूर्ण काय करावी लागते सांगड घालावी लागत असते, ठीक आहे ना. हां,
तर म्हणून आपल्याला अशा टाईपचे प्रश्न जे आहेत ते कूट प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवायचे असतात त्याच्यामध्ये. तर ह्या अशा टाईपचे हे आहेत. तर हे फार महत्त्वपूर्ण मित्रांनो हा जो पार्ट आहे तो आहे कूट प्रश्नांचा. तो कूट प्रश्न आपण प्लीज सोडून बघा त्याच्यामध्ये. सो दॅट विल तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होणार या टाईपच्या प्रश्नांचा सोडवण्याचा. ओके, तर या अशा प्रकारे आपलं पूर्ण हे चालणार आहे. पूर्ण प्रोसिजर आता मी लवकरच तुम्हालासाठी लेक्चर घेऊन येणार आहे. होप तुम्ही सगळे एन्जॉय करणार याच्यामध्ये. तर जवळपास याच्यावरती सुद्धा पझलवरती सुद्धा दरवर्षी 15 प्रश्न येतात तुम्हाला एक्झाममध्ये. 15 प्रश्न ते 20 प्रश्न येणार. म्हणजे सगळ्यांनी तेच 3 ते 4 जे काही पझल्स आहेत त्या तुम्हाला येतील आणि प्रत्येक पझलवरती तुम्हाला अशी इतकी इन्फॉर्मेशन द्यायची 4 ते 5 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे. ओके, तर आपण तुमच्या सगळ्यांना बेस्ट विशेष आता आपण सोबतच राहणार आहोत आणि वी विल एन्जॉय दॅट. ओके, हे माझे 80 लेक्चर राहणार आहेत. त्यातून तुम्हाला फार फार फायदा होणार याची मी शाश्वत देतो तुम्हाला. आपण कन्सेप्च्युअली जाऊया. पहिला लेक्चर नेहमी कन्सेप्टवरती आणि त्यानंतर सेकंड मीडियम लेवलचे प्रश्न आणि त्यानंतर मग PYQs म्हणजे गतवर्षी आलेले IBPS प्रश्न. आता IBPS गतवर्षीचे प्रश्न देत नाही कारण ते लीक होत नाहीत त्यांचे पेपर्स वगैरे. तर काही मेमरी बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत की ते त्याच्यातलं आपण हे करून त्यातून तुमच्याकडून मी ते सोडून घेणार आहे IBPSचे. बरोबर आहे ना? हां, तर मग थांबूया तिथे मित्रांनो आपण आज. होप तुम्ही एन्जॉय केलं. थँक्यू, धन्यवाद.